माझे प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जसं की तुम्हाला माहीत आहे की आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे आवा कुराणचं, म्हणजे त्याच्यावर आपण जे पवित्र ग्रंथ आहे कुराणी मजीद, त्याच्यामधलं दुसऱ्या क्रमांकाचं जे अध्याय आहे सूरे बकरा, तर आपण वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये त्याचे काही श्लोक, त्यांचा अर्थ आणि संदेश समजण्याचा प्रयत्न करतो. आणि जसं की तुम्हाला माहीत आहे की आपलं जे मागचं व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण जे सूरे बकरा आहे त्याच्यामधले श्लोक क्रमांक 150 ते 152 हे 3 श्लोक, त्यांचा अर्थ आणि संदेश समजलं होतं. आणि त्याच्यामधून जे मुख्य धडे आपण शिकलो होतो त्याच्यामध्ये नंबर 1, लोकांपेक्षा अल्लाची भीती बाळगावे. नंबर 2, काबा मुस्लिम एकता आणि ओळखीचे प्रतीक आहे. नंबर 3, पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे मानव जातीतील महान शिक्षक आहेत. नंबर 4, कुराण आणि सुन्नत हे मार्गदर्शनाचे मूलभूत स्रोत आहेत. नंबर 5, आत्मशुद्धी आणि चारित्र्य निर्माण हा इस्लामचा महत्त्वाचा उद्देश आहे. नंबर 6, जो अल्लाचे स्मरण करतो त्याला अल्लाही स्मरणात ठेवतो. नंबर 7, कृतज्ञता ही खऱ्या इमानची निशाणी आहे. आणि नंबर 8, कृतज्ञता नेमतांपासून किंवा कृपेपासून वंचित करू शकते. तर तुम्ही जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ सहजपणे मिळतील. आणि बेल आयकॉनला प्रेस करणं विसरू नका. आता आज आपल्याला पुढचे जे श्लोक आहेत म्हणजे 153 ते 157 हे 5 श्लोक, त्यांचा अर्थ आणि संदेश समजण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आनंदाची एक बातमी म्हणजे हे आहे की आपण जे पवित्र ग्रंथ आहे कुराणी मजीद, त्याच्यामधलं जे सर्वात मोठं अध्याय आहे सूरे बकरा, ज्याच्यामध्ये 286 श्लोक आहेत आणि 40 रुकू आहेत. तर आपण त्याचं पहिलं जे अर्ध भाग आहे सूरे बकराचं ते मागच्या व्हिडिओमध्ये संपून टाकलं. म्हणजे जे पहिलं जे अर्ध भाग आहे सूरे बकराचा त्याच्यामध्ये एकूण 152 श्लोक आहेत आणि 22 रुकू आहेत, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण केले. आता आज आपल्याला 153 आणि त्याच्या पुढचे श्लोक म्हणजे सूरे बकराचा जे दुसरा भाग आहे, दुसरा अर्धा भाग, ज्याच्यामध्ये 134 श्लोक आहेत आणि 18 रुकू आहेत, तर ते सुरू करायचे. आणि 157 पर्यंत म्हणजे 5 श्लोक, त्यांचा अर्थ आणि संदेश आज बघायचा. तर सर्वात आधी आपण श्लोक क्रमांक 153चा मराठीत अर्थ बघू, जो आहे, हे इमान ठेवणाऱ्यांनो, धैर्य म्हणजे सब्र आणि नमाज यांच्या सहाय्याने अल्लाची मदत मागा. निसंशय अल्लाह धैर्यवानांसोबत आहे. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण असं आहे की या श्लोकामध्ये अल्लाह प्रत्येक संकटावर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग शिकवतो. नंबर 1 आहे सब्र म्हणजे धैर्य. आणि धैर्य म्हणजे फक्त दुःख सहन करणे नव्हे, तर नंबर 1 अल्लाच्या आज्ञांचे पालन करत राहणे. नंबर 2 पापांपासून स्वतःला दूर ठेवणे. आणि नंबर 3 संकटांच्या वेळी अल्लाहवर पूर्ण विश्वास ठेवणे. आणि नंबर 2 आहे नमाज. नमाज माणसाला अल्लाहशी जोडते, मनाला शांती देते आणि संकटांना तोंड देण्याची ताकदसुद्धा देते. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, जेव्हा 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 प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर एखादे संकट येत असे तेव्हा ते नमाजाकडे वळत असत. ही हदीस सुनन अबू दाऊदमध्ये उल्लेख केलेली आहे. आता या श्लोकाशी निगडीत जी सहाब्यांच्या जीवनातील घटना आहे, तर बिलाल इब्ने रबा रझियल्लाहु ताला अन्हु यांच्यावर मक्केत अत्यंत कठोर अत्याचार करण्यात आले.
तरीही त्यांनी धैर्य सोडले नाही आणि अहद अहद ज्याचा अर्थ होतो अल्लाह एकच आहे असे म्हणत इमानावर ठाम राहिले. आता या श्लोकाला आपण आजच्या जगाशी कसं जोडू शकतो, तर आज लोकांना नंबर 1 मानसिक ताण, नंबर 2 आर्थिक अडचणी, नंबर 3 कौटुंबिक समस्या आणि नंबर 4 आजारपणा आणि विविध संकटे यांचा सामना करावा लागतो. आता हा श्लोक शिकवतो की नंबर 1 सब्र म्हणजे धैर्य ठेवा, सब्र करा. नंबर 2 नमाज कायम ठेवा आणि नंबर 3 प्रत्येक परिस्थितीत अल्लाहवर भरोसा किंवा विश्वास ठेवा. आता याच्या पुढची जे श्लोक आहे 154, याचा मराठीत अर्थ असा आहे, जे लोक अल्लाहच्या मार्गात मारले गेले त्यांना मृत म्हणू नका, ते जिवंत आहेत पण तुम्हाला त्यांचे जीवन जाणवत नाही. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण असं आहे की या श्लोकामध्ये शहीदांच्या महान दर्जाचे वर्णन केले आहे. शहीद नंबर 1 अल्लाहकडे विशेष प्रकारे जिवंत असतात. नंबर 2 त्यांना अल्लाहकडून विशेष रिझक दिला जातो. नंबर 3 त्यांना सन्मान आणि आनंद प्राप्त होतो. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, प्रेषित मोहम्मद म्हणाले, शहीदांच्या आत्मा हिरव्या पक्ष्यांच्या शरीरात असतात आणि ते जन्नतमध्ये किंवा स्वर्गात मुक्तपणे फिरतात. या आता श्लोकाशी ही हदीस सही मुस्लिममध्ये उल्लेख केलेली आहे. आता या श्लोकाशी निगडीत जे सहाब्यांच्या जीवनातील घटना आहे, हमजा इब्ने अब्द अल मुत्तलिब रझियल्लाहु ताला अन्हु ओहदच्या युद्धात शहीद झाले. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबर मोहम्मद यांना सय्यदुश शुहदा म्हणजे शहीदांचा प्रमुख ही उपाधी दिली. आता या श्लोकाला आपण आजच्या जगाशी कसं जोडू शकतो, तर हा श्लोक शिकवतो अल्लाहच्या मार्गातील कोणतेही बलिदान व्यर्थ जात नाही. नंबर 1. नंबर 2 शहादत हा इस्लाममधील अत्यंत उच्च दर्जा आहे. नंबर 3 अल्लाहसाठी केलेला प्रत्येक त्याग त्याच्याकडे जपला जातो. आता पुढचा जे श्लोक आहे, श्लोक क्रमांक 155, याचा मराठीत अर्थ असा होतो, आम्ही निश्चित तुमची परीक्षा भीती, भूक, संपत्तीचे नुकसान, जीवितहानी आणि उत्पन्नातील घट यांच्याद्वारे घेऊ आणि धैर्य धारण करणाऱ्यांना शुभ वार्ता द्या. आता या श्लोक स्पष्टीकरण असं आहे की हे जग परीक्षेचे ठिकाण आहे. अल्लाह विविध प्रकारे परीक्षा घेतो. नंबर 1 भीती, नंबर 2 भूक, नंबर 3 आर्थिक नुकसान, नंबर 4 आजारपणा आणि नंबर 5 प्रिय व्यक्तींचा वियोग. या परीक्षा इमान अधिक मजबूत करतात. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, प्रेषित मोहम्मद म्हणाले, ज्यांच्यावर अल्लाह भलाईची इच्छा करतो त्यांची तो परीक्षा घेतो. ही हदीस सही बुखारीमध्ये उल्लेख केलेली आहे. आता या श्लोकाशी निगडीत जी सहाब्यांच्या जीवनातील घटना आहे, हजरत अबू बकर सिद्दीक रझियल्लाहु ताला अन्हु यांनी अल्लाहच्या मार्गात आपली जवळजवळ संपूर्ण संपत्ती खर्च केली आणि प्रत्येक परीक्षेत सब्र केलं. आता या श्लोकाला आपण आजच्या जगाशी कसं जोडू शकतो? आज नंबर 1 नोकरी जाणे, नंबर 2 व्यवसायातील तोटा, नंबर 3 गंभीर आजार आणि नंबर 4 नैसर्गिक आपत्ती. या सर्व परीक्षा आहेत, शिक्षा नव्हे. आता हा श्लोक शिकवतो नंबर 1
सब्र किंवा धैर्य ठेवा, अल्लावर विश्वास ठेवा. नंबर 2 आणि नंबर 3 प्रत्येक परीक्षेतून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. आता पुढचं जे श्लोक क्रमांक 156 आहे त्याचा मराठीत अर्थ असा होतो, जेव्हा त्यांच्यावर एखादे संकट येते तेव्हा ते म्हणतात, निश्चितच आम्ही अल्लाहचे आहोत आणि निश्चितच आम्हाला त्याच्याकडेच परत जायचे आहे. आता हे श्लोक स्पष्टीकरण असं आहे की ही दुआ पूर्ण इमानाचे प्रतीक आहे. ती आपल्याला आठवण करून देते, नंबर 1 आपण सर्व अल्लाहचे आहोत. नंबर 2 हे जग तात्पुरते आहे. नंबर 3 प्रत्येक जीवाला अल्लाहकडे परत जायचे आहे. आता या श्लोकाशी निगडीत जी हदीस आहे, प्रेषित मोहम्मद म्हणाले, जो व्यक्ती संकटाच्या वेळी ही दुआ वाचतो आणि अल्लाहकडून सवाबाची किंवा पुण्याची अपेक्षा ठेवतो, अल्लाह त्याला त्यापेक्षा अधिक चांगले प्रतिफळ देतो. ही हदीस सही मुस्लिममध्ये उल्लेख केलेली आहे. आता या श्लोकाशी निगडीत जी सहाब्यांच्या जीवनातील घटना आहे, उम्मे सलमा रझियल्लाहु ताला अन्हु यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर ही दुआ वाचली. नंतर अल्लाहने त्यांना प्रेषित मोहम्मद यांच्या पत्नी होण्याचा महान सन्मान दिला. आता या श्लोकाला आजच्या जगाशी कसं जोडू शकतो आपण, तर जेव्हा नंबर 1 एखाद्या प्रिय व्यक्तीचे निधन होते, नंबर 2 आर्थिक नुकसान होतो, नंबर 3 गंभीर आजार येतो, नंबर 4 कोणतेही मोठे संकट येते, तेव्हा ही दुआ वाचावी आणि अल्लाहकडून उत्तम प्रतिफळाची आशा ठेवावी. आता शेवटचा आजच्या व्हिडिओचा 5वा श्लोक आहे 157. याचा मराठीत अर्थ असा होतो, अशा लोकांवर त्यांच्या पालनकर्त्याकडून विशेष कृपा आणि दया असते आणि तेच योग्य मार्गावर चालणारे आहेत. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण असं आहे, सब्र किंवा धैर्य करणाऱ्यांसाठी अल्लाह 3 महान बक्षिसांची घोषणा करतो. नंबर 1 विशेष कृपा, नंबर 2 अमर्याद दया आणि नंबर 3 योग्य मार्गदर्शन. हीच या जगातील आणि परलोकातील खरी यशस्वीता आहे. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, प्रेषित मोहम्मद यांनी शिकवले की संकटात धैर्य धारण करणाऱ्यांसाठी अल्लाहकडे महान प्रतिफळ आहे आणि स्वर्ग हे त्यापैकी सर्वात मोठे बक्षीस आहे. आता या श्लोकाशी निगडीत जी सहाब्यांच्या जीवनातील घटना आहे, खब्बाब इब्न अल-अरात रझियल्लाहु ताला अन्हु यांनी इस्लाम स्वीकारल्यामुळे कठोर अत्याचार सहन केले, पण त्यांनी ईमान कधी सोडले नाही. त्यांचं सब्र किंवा धैर्य पुढील पिढ्यांसाठी आदर्श ठरला. तर या श्लोकाला आजच्या जगाशी कसं जोडू शकतो आपण, तर हा श्लोक आपल्याला शिकवतो, नंबर 1 संकटे ही जीवनाचा नैसर्गिक भाग आहेत. नंबर 2 सब्र किंवा धैर्य आणि नमाज हे मोमीनचे सर्वात मोठे आधार आहे. नंबर 3 संकटाच्या वेळी अल्लाहचे स्मरण करणे ईमान मजबूत करते. आणि नंबर 4 या जगातील परीक्षा तात्पुरत्या आहेत, पण अल्लाहचे बक्षीस कायमचे आहे. आता या 5 आजचे जे श्लोक आपण बघितले 153 ते 157 सूरे बकरामधले, त्याच्यामधून मुख्य धडे आपण जे शिकलो ते याप्रमाणे आहे. नंबर 1 प्रत्येक संकटात सब्र, धैर्य आणि नमाजद्वारे अल्लाहची मदत मागावी. नंबर 2 अल्लाह सब्र किंवा धैर्य करणाऱ्यांसोबत असतो. नंबर 3 शहीद अल्लाहकडे विशेष प्रकारे जिवंत असतात. नंबर 4 परीक्षा या इमानाची कसोटी असतात, शिक्षा नव्हे. नंबर 5 संकटाच्या वेळी निश्चितच आम्ही अल्लाहचे आहोत आणि त्याच्याकडेच परत जाणार आहोत, ही दुआ म्हणावी. नंबर 6 सब्र करणाऱ्यांवर अल्लाहची कृपा, दया आणि मार्गदर्शन असते. आणि नंबर 7 या जगातील दुःखे तात्पुरते आहेत, पण आखिरतचे बक्षीस कायमचे आहे. तर आता पुढचे जे श्लोक आहेत 158 आणि त्याचे पुढचे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आज आपण इथे थांबू.